हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पेपर कटिंग फोर्टेक्स ब्लाऊजची। हे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ह्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे की कशा पद्धतीने पूर्ण उंची आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचं ॲडिशन केलेलं आहे, किती मापाचं ॲड करायचं किंवा कशा पद्धतीने। इथे बघा, इथे मी ब्लूमध्ये केलेले आहेत, ही आपली ठराविक मापे आहेत। ह्या मापांनी आपल्याला आज कटिंग करायचं आहे। इथे मी पेपर घेतलेला आहे, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता पेपरमध्ये। आणि ह्या गोष्टी म्हणजे प्लेनमध्ये असलं तरी चालेल, तसं काही इश्यू नाही आहे, तुमच्याकडे जे असेल ते चालेल, ठीक आहे। आता हा आपण फोर्टेक्स ब्लाऊज कट करतो आहे। सुरुवातीला बघा, आता आहे आपली पूर्ण उंची, तर पूर्ण उंची आहे आपली 13 इंचामध्ये आपण 1.5 इंच ॲड करणार आहोत। हे मी नोटबुक साईडला ठेवते। आता मी बघा तोंडी सांगते की आपली मापे कोणकोणती आहेत ती। प्रॉपर जर बघायचं असेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जा, तुम्हाला प्रॉपरली समजेल की कशा पद्धतीने मी मापे घेतलेली आहेत। तर आपली आहे ही पूर्ण उंची म्हणजे आपली किती आहे 13 इंच। असं मार्कर घ्या म्हणजे तुम्हालाही प्रॉपरली समजेल। 13 इंच आहे। हे डबल पेपर घ्यायचा म्हणजे मागचा आणि पुढचा आपण एकत्र कट करणार आहोत, त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे आपली पूर्ण उंची जी आहे ती झाली आहे 14.5 इंच, ठीक आहे। 14.5 इंच झाल्याच्यानंतर स्केलचा वापर केला तर सगळ्यात उत्तम। इथे मी स्केलचा वापर करते। अशा पद्धतीने स्केलनी मार्क करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण छातीचं माप टाकणार आहोत। तर छातीचं माप आलेलं आहे आपलं 8.25 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं आहे ते आहे 10.15 इंच, ठीक आहे। आता त्यानंतर आपण घेणार आहोत आपला शोल्डर। तर शोल्डर आपला आहे 5.5 इंच आणि आपला मुंडा जो आहे तो सुद्धा आहे 5.5 इंच। अशा पद्धतीने हा बॉक्स, जी आपली एक्स्ट्रा सिलाई मार्जिन आहे त्या साईडला अशा पद्धतीचा बॉक्स करायचा। त्यानंतर आपली गळारुंदी आपण घेणार आहोत 2.25 इंचावरती, ठीक आहे। हेवी चेस्ट असते त्यावेळेला गळारुंदी आपली मोठी होते, म्हणजे 2.5 इंचापेक्षा एक्स्ट्रा घ्यायची नाही। 2.5 इंचापेक्षा तुम्ही जर एक्स्ट्रा घेतली तर तुमचा शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात। आता पुढचा आपला आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड केला आहे, म्हणजे आपला आहे 6.5 इंच। त्यामध्ये इथं आपण 3, जसं आपल्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते किती पाहिजे रुंदीला त्यानुसार आपण घ्यायचं। इथं 1 इंचावरती मार्क आणि इथं अशा पद्धतीचा शेप द्यायचा। त्यानंतर आपण मुंड्याचा आकार देणार आहोत। मुंड्याचा आकार इथं देताना 1.5 इंच, अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं, ठीक आहे। आता हा आकार द्यायचं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे। आता 5.5 इंच आहे, तर 5.5 इंचाचा हाफ करायचा, म्हणजे एवढा, आणि ह्याचा अशा पद्धतीचा आकार द्यायचा। थोडंसं क्रॉसमध्ये घेतलात ना तर फुगा वगैरे ब्लाऊजला येत नाही। अशा पद्धतीचा आकार द्यायचा मुंड्याचा। त्यानंतर आपण घेणार आहोत योगपट्टीचं मार्क उंचीनुसार चेंज होतं। जर तुमची उंची खूपच जास्त असेल, 15 वगैरे असेल, तर इथं आपला मार्क वाढला जातो। तर इथे मी 2.5 इंचावरती मार्क केल्याच्यानंतर सरळ लाईन आखते 2.5 इंचाची, आणि इथं आपला 1 इंच एक्स्ट्रा, आणि आपला छातीचा 10वा भाग, म्हणजे आपला छाती आहे किती
33 इंच 3.3 अशा पद्धतीचा हा शेप इथे द्यायचा. शेप दिल्याच्या नंतर इथून अशी लाईन आखायची. इथून आपला 2 इंचावरती मार्क करायचं. जो काही डिस्टन्स असतात ते आपण 2-2 इंचावरती आपण घेणार आहोत. हे मुंड्याच्या इथून असतं, तिथून आपण 2.5 इंचावरती आणि इथून अशी सरळ लाईन. इथे सुद्धा आपण 2.5 इंचावरती. इथून आपण 2 इंचावरती घेणार आहोत. हे इथे आपल्या टक्समध्ये अर्धा इंच जातो. इथे टक्समध्ये अर्धा इंच जातो, म्हणून आपल्याला इथे 1 ते 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथे मुंड्याच्या इथं सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण की इथे सुद्धा आपलं जातं मार्जिनमध्ये. अशा पद्धतीमध्ये हा 4 टक्स ब्लाऊजचा फ्रंट साईड मी तुम्हाला कट करून दाखवली, म्हणजे मार्क करून दाखवली. आता ह्याचं कट कसं करायचं, जे काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा. आता हा पुढचा भाग आहे. हा पुढचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागाला कोणकोणत्या गोष्टीचे चेंजेस करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आधी फ्रंट साईडचं आपलं कशा पद्धतीने कट करायचं हे दाखवते. हे असं कट करून झाल्याच्या नंतर हे झालं आपलं फ्रंट साईडची कटिंग. हा जरा व्हिडिओ मोठा होईल, 10 मिनिटाचा तरी होईल, कारण की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर कटिंग दाखवणार आहे त्यासाठी. आता ही जी उंची आहे 13 इंच आहे, ठीक आहे. पण फ्रंट साईडला आपण 1.5 इंच घेतला, पण बॅक साईडला घ्यायची गरज आहे का? बॅक साईडला घ्यायची गरज नाही. अर्धा इंच आपला इथे मायनस होणार बॅक साईडला. तर ह्याचं रिझन का, बॅक साईडला कुठला टक्स आहे का, म्हणजे ह्या साईडलाचा टक्स आहे का, ह्या साईडला आपला टक्स असतो पण तिकडे टक्स आहे का, त्यासाठी आपल्या इथं अर्धा इंच मायनस होणार आहे. आणि इथे सुद्धा ह्या गोष्टी मायनस होणार आहेत. हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, हे पहिलं मायनस करून टाकायचं, नाहीतर मग पुढची आणि पाठची उंची जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच झाला त्याच्यानंतर कमी जास्त होणार आहे, ठीक आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपला जो शोल्डर पुढे जो शोल्डर घेतलेला आहे तोच बॅक साईडला सुद्धा शोल्डर सेम असणं गरजेचं आहे. ते 2.25 इंच. आता ही बॅक साईडची पट्टी 3 इंच आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड केला. आणि जशी आपली गलारुंदी पाहिजे, कितीही गलारुंदी पाहिजे त्यानुसार आपण घ्यायचं. आता हा टक्स असतो तो मी तुम्हाला जेव्हा कपड्यावरती कट करायचा, ज्या वेळेला मशीनवरती कशा पद्धतीने टक्स घ्यायचं हे तुम्हाला मी डायरेक्ट कपड्यावरती असताना सांगून देईल की कशा पद्धतीने हे करायचं. आता हा आपला बॅक साईडचा झाला, बॅक साईडचा झाला, फ्रंट साईडचा झाला. आता आपण बघणार आहोत बाहीसाठी सुद्धा अशाच पद्धतीने हे करायचं. बाहीचा मी सेपरेटली व्हिडिओ शेअर करते की कशा पद्धतीने बाही कटिंग करायचं, नाही तर खूप मोठा होऊन जाईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कारण की आपले शिवण क्लासचे क्लासेस खूप सोप्या पद्धतीमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करते, जो कोणी नवीन असेल त्यालाही कळून जाईल. तर धन्यवाद हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल.